नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 16 जुलै 2026 आज सकाळी काय स्थिती आहे उजनी धरणाची, उजनी धरणातून सध्याला कोणत्या योजनेतून पाणी चालू केलं आहे का आणि कधी करणार आहेत याबद्दल, आणि तसेच नीरा खोऱ्यातील धरणाची काय स्थिती आहे, पावसाचं प्रमाण कसं राहिलं आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी बघितलं उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 92.31 TMC, तर एकूण पाणीसाठा उपयुक्त पाणीसाठा हा 28.65 TMC एवढा झाला आहे. टक्केवारीकडे लक्ष दिलं तर 53.48% म्हणजे 53.5% उजनी धरण भरलेलं आहे. मात्र उजनीत येणारी दौंडची आवक दिवसेंदिवस घटत चाललेली आहे. काल सकाळी बघितलं आपण 4692 असणारा क्युसेकचा विसर्ग आता सध्याला 4184 म्हणजे जवळपास 500 क्युसेकनं विसर्ग कमी झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की उजनी धरणातून कालव्याला, बोगद्याला, सिनेमा उपसा सिंचनला पाणी सोडण्याच्या वल्गना मी तर म्हणेन विद्यमान आमदार असतील किंवा काही नेते असतील त्यांनी केलं की आमच्या मागणीनुसार पाणी उद्या म्हणजे काल सुटणार होतं, परंतु काल दिवसभरामध्ये कोणत्याही योजनेला पाणी चालू झालेलं नाही. फक्त श्रेयवादाची लढाई झाली आणि त्या लढाईत दोघं पण हरल्यासारखं झालं, पण त्यापेक्षा जनता हरली. कारण विश्वास नेमका ठेवायचा कोणावर हा प्रश्न उभा राहतोय. तर आज सकाळी 7 वाजता बोगद्यातून 200 क्युसेकनं विसर्ग चालू केलेला आहे. मी कालच म्हणलं होतं राजकारणाचा आदेश संपल्यानंतर अधिकाऱ्याचे अधिकार चालू होतात. मग त्यांच्याबरोबर अधिकृत माहिती आल्याशिवाय किंवा आदेश आल्याशिवाय अधिकृत पाणी सुटल्याची प्रक्रिया होत नाही. तसंच प्रक्रिया झालेली आहे. तर आज सकाळी 7 वाजल्यापासून बोगद्यातून पाणी चालू केलेलं आहे आणि मात्र आणखी अद्यापपर्यंत कालव्यातून पाणी कधी सोडणार आहे, सिनेमावाडा उपसा सिंचन कधी चालू करणार आहे याबाबत अधिकृत काहीही माहिती आलेली नाही. फक्त पेपरमधून बातम्या आल्या, लोकांचं तात्पुरतं समाधान झालं, परंतु तसं काही होणार नाही. पाणी सुटल, पण त्यांच्या आदेशानुसार, त्यांच्या अधिकृत पत्रानुसार पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू होईल. कदाचित आज दिवसभरामध्ये कालव्याला आणि सिनेमावाडा उपसा सिंचनला पाणी सुटेल. आता बोगद्याला चालू तर झालेलं आहे, म्हणजे बाकीच्या 2 योजनाही चालू होतील. बोगद्याला 200 क्युसेकनं पाणी सोडलं असलं तरी त्यामध्ये वाढ होईल, वाढ करण्यात येईल टप्प्याटप्प्याने. 900 क्युसेकपर्यंत ते पाणी जाईल आणि सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांची, जनावरांची, नागरिकांची तहान भागेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.